वाढवली, महागाई कमी केली का? इथला माणूस तुमचा आमदार तिकडे राज्यसभेत गेला मागच्या दारानं, त्याच्यामुळे तुमच्या इथं महागाई कमी तर नाही झाली ना? महागाई कमी झाली का वाढवली? नरेंद्र मोदीनं वाढवली. शेतकऱ्यांचे प्रश्न उलटे वाढलेत की कमी झाले? उलटे वाढले. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि नरेंद्र मोदीने गेल्या 10 वर्षामध्ये या देशाला विकून सगळं काही बर्बाद केलं, देशाला कर्जबाजारी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा कायदा आणला आणि ते आणल्यामुळे आता फक्त परवा नरेंद्र मोदींचा एक इंटरव्ह्यू चालू होता, ते म्हणत होते की ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. आता पूर्ण देश विकून झाला, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलेलं आहे. ते संपलं की पिक्चर संपला, असंच ना? मग आता याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही संपवण्यासाठी नरेंद्र मोदीला निवडून द्यायचंय का? त्याच्यासाठी निवडून द्यायचंय? म्हणजे आता याचा पिक्चर संपवायचा आता नरेंद्र मोदीचा, हे ठरवण्यासाठी तुम्ही भर उन्हामध्ये इथं बसलेला, त्याबद्दल मी तुम्हाला सॅल्यूट करतो. खरं तर ज्या पद्धतीने या देशामधलं गेल्या 10 वर्षात राजकारण, माझं आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोचलं, त्याच्यातला फरक एक आहे. कारण की ते सातत्यानं माझ्यावर टीका करतात. ते सांगतात की प्रदेशचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो, नाचता येत नाही म्हणून अंगणवाकडा, असं नको सांगा. आखरी लोकसभेमध्ये जेव्हा युपीएच्या काळातलं श्वेतपत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळावाला कोण आहे, असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत, ज्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं, पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीवपूर्वक, या इतक्या वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रूपाने दिलं. साधं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देऊ शकले नाही, साधं या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत, आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फक्त तुमच्यामुळे ते मोठे झालेत. तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडून 2.5 वर्ष माझी खासदारकी बाकी होती आणि म्हणून माझी तुलना त्यांनी जास्त करू नये. माझी तुलना करायला गेलं तर उलट ते थोडंसं वाचलेलं आहे तर तेही उलट अजून घुसून जाईल. म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी इथं आलो नाही, तुम्हा सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी इथं आलेलो. आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा त्यांनी काढली. आपल्या इथून देगलूर मधून गेलेत नांदेडवरून इकडे. त्यावेळेस असंख्य लोकांना भेटलेत, महिलांना भेटलेत, गरिबांना भेटलेत, शेतकऱ्यांना भेटलेत, तरुण पोरांना भेटलेत, सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना राहुल गांधी भेटले. त्याचं दुःख समजून घेतलं आणि दुःख समजून घेतल्यानंतर या देशाच्या लोकांना नेमकं काय पाहिजे, आम्ही रस्ते बांधलेत, आम्ही एखादं समाज मंदिर बांधलं, त्या भौतिक सुविधा आहेत, त्याच्यापेक्षा लोकांच्या जीवनभरणासाठी काय लागतं, त्यांना जीवन जगण्यासाठी काय लागते, या गोष्टी समजून राहुल गांधीजींनी या 5 गॅरंटी आपल्या सगळ्यांना लोकांना दिलेल्या आहेत. या 5 गॅरंटीमध्ये आज आपण पाहतोय, विशेष करून महिलांसाठी आज महाराष्ट्रामध्ये 15,000 मुली आणि महिला गायब झाल्या. मी विधानसभेत सातत्यानं विचारतो की सरकारने आम्हाला सांगा, हा फडणवीस जो गृहमंत्री आहे हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याला खोटं दिवसभर खोटं बोलतो तो. पोलीस बिचारे काय करतात, कसं सहन करतात मला माहिती नाही. तरी त्याला त्याची जागा दाखवण्याच्या दृष्टिकोनातला पूर्ण कायदा, तसा सक्षम कायदा या देशात आणू की महिलांच्या बद्दल हिंमत दुकानात भेटत आणि एकीकडे आपल्या लोकांना
चेष्टा केली जाते आणि आम्ही सांगतात की 150 रुपयाचं धान्य देऊन आम्ही फार मोठं उपकार केलं. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेस अन्न सुरक्षा कायदा केला आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून या देशातला कुठलाही गरीब माणूस उपाशी झोपणार सांगण्याचं तात्पर्य की त्याला गांधी नावच नको. आता आमच्या नागपूर विभागामध्ये निवडणुका झाल्या. नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, त्या भागाच्या जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे 5ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत आहे. गडकरी पण निवडणूक हारताय. मी काल अकोल्याला होतो. अकोल्यामध्ये पण ते चित्र आहे. लोकांनी मानस केलेला आहे की आता हे नरेंद्र मोदीचं सरकार देशात नको, कर्मचाऱ्याला नको, कोणाला आणि अशा पद्धतीचं हे मुलं आहे हा लोकांचा मोठा माझा आहे. आपला भारत देश आता बेरोजगारीचा देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये आपल्याला पहिली